श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। प्रथम आपल्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्या आणि त्याच्यानंतर गुरुपुष्यामृत योग, तर या वर्षाचा पहिला गुरुपुष्यामृत योग, तर गुरुपुष्यामृत योग कधी आहे आणि आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची सेवा कोणती करायची आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत। तर गुरुपुष्यामृत योग हा खूप महत्त्वाचा मानला जातो आणि वर्षभरात हा खूप कमी वेळेस येतो आणि आपल्याला ह्या दिवशी ज्या सेवा करायच्या आहे तर ती सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी, अखंड लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, त्याच्यानंतर संतान प्राप्तीसाठी, म्हणजे आपण ही जी सेवा करतो ना तर याच्यामध्ये अष्टलक्ष्मी येतात। तर आपल्याला माहिती की अष्टलक्ष्मी ह्या कशा कशाच्या आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या सेवेमुळे प्राप्त होऊ शकतात। तर आता आपण ही सेवा कशी करायची हे पण बघूया। पण सगळ्यात महत्त्वाचं की दीप अमावस्या, तर ह्या दिवशी दीप अमावस्या देखील आहे उत्तर रात्रीपर्यंत। तर आता दीप अमावस्येला आपण काय करतो की दीप अमावस्येला आपण आपल्या घरातील जेवढे दिवे आहेत ना तर त्या दिव्यांची आपण ह्या दिवशी पूजा करतो। ते दिवे आपण स्वच्छ करतो, तर एका पाटावर छान कोरं कापड अंथरतो, त्या सगळ्या दिव्यांची आपण पूजा करतो। प्रत्येक दिव्यामध्ये आपण एक एक वात लावतो, एक एक म्हणजे फुलवात असेल तर एक आणि तेलाची वात असेल तर डबल वातीची एक वात, तर असे आपण प्रत्येक दिव्यामध्ये वाती लावतो आणि ते प्रज्वलित करतो। तर अशा प्रकारे आपण दिव्यांची पूजा करतो। काही ठिकाणी काय करतात की त्याच्यामध्ये ज्वारीच्या लाह्या घालतात त्या दिव्यांमध्ये आणि फक्त एकच दिवा लावतात। काही ठिकाणी कणकेचे दिवे करतात, त्या दिव्यांनी देवांचं औक्षण केलं जातं, देवांना ओवाळलं जातं, त्या दिव्यांची पूजा केली जाते। तर आता वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळी याची पद्धत असते। तर अशा प्रकारे आपण दिव्यांचं पूजन पण करायचं आहे आणि ह्या दिवशी आपल्या घरातील दिवे म्हणजे मुलगा असो अथवा मुलगी असो तर यांचं आपल्याला औक्षण करायचं आहे। तर हे आपण आठवणीने करायचं आहे, कारण की आपण ज्याला म्हणतो ना की दीर्घ आयुष्यासाठी म्हणजे जे आयुष्य आहे ते चांगलं जावं, कीर्तिवंत व्हावं, म्हणजे असे खूप सारे कारण असतात। तर ह्या कारणांसाठी आपण ह्या दिवशी आपल्या मुलांचं नक्की औक्षण करायचं आहे। तर आता हे झालं तर गुरुपुष्यामृत योग। तर ह्या दिवशी आपण आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे आणि खरंच ही सेवा कोणीही चुकवू नये, कारण की ही खूप प्रभावशाली सेवा आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं की 12 फुलवातींची सेवा असते ही, तर ही कशी करायची, तर खूप जणांना प्रश्न पडतो आणि आपण आता ह्या सेवेचे नियम बघूया। तर ह्या सेवेचे नियम अगदी खूप थोडे आहेत। जोपर्यंत तुम्ही मुळात म्हणजे आता श्रावण महिना चालू आहे तर मांसाहार काय कोणी करतच नाही, तर तो प्रश्न नाही। तर आता एकदम साधा नियम आहे की तुम्ही ही सेवा, आपण ज्याला म्हणतो ह्या सेवेमध्ये खंड नाही पाडू देऊ शकत आपण की तुम्ही गावाला गेले वगैरे, तर असं चालत नाही। तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, समजा पिरियड्स आले, तर त्यावेळेला तुम्ही घरातील इतर कोणाकडून तुम्ही सेवा करून घेऊ शकता, किंवा मग आता गुरुवारी पुष्यामृत योग आहे आणि तुम्हाला समजा पिरियड्स चालू आहे तर तेवढं 1-2 दिवस काय असेल तर ते तुम्ही दुसऱ्या कोणाकडून पण ह्या सेवेला सुरुवात करू शकता आणि नंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता, किंवा तुम्ही 1 दिवस सेवा केली आणि नंतर जर पिरियड्स आले तुम्हाला तर ते 4-5 दिवस तुम्ही दुसऱ्या कोणाकडून सेवा करून घेऊ शकता। तर ह्या सेवेमध्ये आपल्याला खंड पडू नाही द्यायचा। तुम्हाला गावाला जरी जायचं असेल तर सेवा करून जायचं आणि दुसरी दिवसाची सेवा करायला तुम्ही घरीच हवेत। तर अशा प्रकारे ह्या सेवेमध्ये खंड नाही पडू द्यायचा, मांसाहार नाही करायचा। तर फक्त एवढेच आपले याचे नियम आहेत। आता सेवा कशी करायची आहे, तर आपल्याला 12 फुलवातींची सेवा करताना खरं याचा नियम कसा आहे की गुरुपुष्यामृत योगावर आपण सोनं किंवा चांदी खरेदी करावी। असं म्हणतात की सोनं जर खरेदी केलं तर परत ते सोनं विकण्याची आपल्यावर वेळ येत नाही, असं म्हटलं जातं। तर आता ह्या सेवेसाठी खरं तर ह्या दिवशी आपल्याला चांदीचं निरांजन सोनाराकडून घेऊन यायचं असतं आणि त्या निरांजनामध्ये आपल्याला सेवा करायची असते। पण आपल्याला आता प्रत्येकाची काय परिस्थिती नाही की तुम्ही म्हणजे चांदीचं निरांजन घेऊन येऊ शकता किंवा मग सोनं खरेदी करू शकता। ज्याची असेल तर त्यांनी नक्की आणावं आणि सेवा करावी, किंवा मग सोनं ह्या दिवशी घेऊन यावं। तर आता तुमच्याकडे जर आपल्या घरात जर एखादं चांदीचं निरांजन असेल तर तुम्ही त्याच्यात ही सेवा करायची आहे, किंवा नसेल तर तुम्ही घरातील कोणतीही मातीची बनती असू द्या किंवा दुसरा कोणताही दिवा असू द्या
तर तुम्ही त्याच्यात सेवा केली तरी देखील चालेल, फक्त की थोडंसं हे मोठं हवं, की आपली नॉर्मल जी पंथी असते ना तिच्यापेक्षा थोडंसं मोठं असायला हवं. की का बरं, की आपल्याला याच्यामध्ये 12 आणि 12 तर असे 24 दिवस आपल्याला सेवा करायची आहे. तर आता सेवा करताना पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, की एक फुलवात घ्यायची आहे. शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेलीच फुलवात घ्यायची आहे, कारण की ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. तर आता एक फुलवात घेतली आपण, ती फुलवात त्या दिव्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे. ती फुलवात आपल्याला पेटवायची आहे आणि आपल्याला सेवा करायची आहे. आता सेवा काय आहे हे आपण थोडंसं नंतर बघूया. आधी फुलवातींचं बघू, की जिथे कन्फ्युजन होतं. एक फुलवात घेतली पहिल्या दिवशी, आपण सेवा केली. आता दुसऱ्या दिवशी 2 फुलवाती घ्यायच्या आहे आपल्याला. त्या दोन फुलवाती आपल्याला सोबत पेटवायच्या आहे, सोबत एका पंक्तीमध्ये पेटवायच्या आहे, सेवा करायची आहे. तिसऱ्या दिवशी आपल्याला 3 फुलवाती घ्यायच्या आहेत. 3 फुलवाती एकत्र घ्यायच्या, त्या दिव्यामध्ये ठेवायच्या आणि त्या पेटवायच्या. चौथ्या दिवशी 4 फुलवाती घ्यायच्या. तर असं आपल्याला 12व्या दिवशी आपण 12 फुलवाती घेणार. 12 फुलवाती आपण एकत्र करणार, त्या दिव्यामध्ये आपण पेटवणार. हे झालं 12व्या दिवशी 12 फुलवाती घेतल्या. तर आता 13व्या दिवशी, तर 13व्या दिवशी आपल्याला परत 12 फुलवाती घ्यायच्या आहे. म्हणजे 12व्या दिवशी आणि 13व्या दिवशी आपण 12 फुलवाती घेणार. आता 14व्या दिवशी आपण 11 फुलवाती घेणार. म्हणजे काय, पहिला झाला चौथा क्रम, 1 फुलवातीपासून 12 फुलवाती. त्याच्यानंतर आपल्याला 12व्या दिवसानंतर उतरत्या क्रमाने परत 13व्या दिवशी 12 फुलवाती, 12, 11, 10, 9 तर असा उतरत्या क्रमाने आपल्याला फुलवाती लावायची आहे. म्हणजे आपल्या 24व्या दिवशी आपली 1 फुलवात आलेली असेल. तर अशा प्रकारे आपल्याला आधी फुलवाती लावायची आहे. आता हे झालं फुलवातींचं झालं क्लिअर, कारण की खूप जणांचं याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. तर आता सेवा काय करायची, तर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही फुलवात लावता तर त्यावेळेस आपल्याला व्यंकटेश स्तोत्र, कारण की लक्ष्मीच्या सेवेमध्ये विष्णूच्या सेवेला खूप जास्त महत्व आहे. असं म्हणतात जेव्हा आपण विष्णूची सेवा करतो तर तेव्हा लक्ष्मी आपोआप चालत येते. तर त्याच्यामुळे आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र, फलश्रुती पण त्याच्यामध्ये म्हणायची आहे. श्री सुक्तम, फलश्रुती सगट म्हणायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र, श्री सुक्तम, त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. तर हा 16 वेळेस म्हणायचा आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. तर हा 16 वेळेस म्हणायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर कुबेर मंत्र, तर तो आपल्याला 16 वेळेस म्हणायचा आहे. आणि नवार्णव मंत्र तर आपल्याला तो 16 वेळेस म्हणायचा आहे. आता या सेवा तर आपल्याला करायच्याच आहे. याच्यासोबत जर तुम्हाला दुसऱ्या काही सेवा लक्ष्मीच्या ज्या काही सेवा करायच्या आहे त्या तुम्ही करू शकता. म्हणजे आपण महालक्ष्मी अष्टकम, तर हे देखील तुम्ही ऍडिशनल याच्यामध्ये करू शकता. पण एवढ्या सेवा तर आपल्याला करायच्याच आहे. तर आता ही वात लावल्यानंतर आपल्याला एवढ्या सगळ्या सेवा ह्या एवढे सगळे स्तोत्र मंत्र हे आपल्याला म्हणायचे आहे. आणि शक्यतो सेवा करायची वेळ ही आपल्याला एकच ठेवायची आहे. म्हणजे एक तर सकाळी किंवा मग संध्याकाळी, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही सेवा करताना तर शक्यतो त्याच वेळेला सेवा करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि ही सेवा खरंच खूप प्रभावशाली सेवा आहे. याच्यानंतर म्हणजे या सेवेमुळे आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होते. जी लक्ष्मी आहे तर ती लक्ष्मी स्थिर होते आपली. म्हणजे जेवढं आपण कमवतो ना, तर बघा काही काहींचं कसं असतं की खूप कमवतात पण म्हणजे ते दिसत नाही किंवा म्हणजे साठत नाही, की एवढं कमवलं कुठे जातं हेच कळत नाही. तर म्हणजे किती लक्ष्मी कमवा तर त्याचा उपयोग नाही. तर जी लक्ष्मी आपल्या घरात आहे तर ती स्थिर राहणं हे खूप गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे ह्या सेवेमुळे लक्ष्मी प्राप्तीचे मार्गही मोकळे होतात. जी लक्ष्मी आहे ती देखील आपल्या घरातली स्थिर राहते, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि संतान प्राप्तीसाठी सुद्धा ही सेवा खूप महत्त्वाची आहे. तर ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्की खरंच ही सेवा करावी. कारण की गुरुपुष्यामृत योग हा काय लवकर येत नाही, खूप कमी वेळेस येतो. तर त्याच्यामुळे ह्या दिवसाचं आपण सोनं करून घ्यायचं आहे आणि सेवा करायची आहे. तर
तर अशा प्रकारे झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।